सुरू आहेत. भाजपच्या जी पद्धत आहे ती संघटना वाढण्याकरता आहे त्याचा आरोप असा आहे कुठेतरी कुणाल कुठे आपल्याला सर्वांना माहित आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या माननीय हायकोर्टाने सरकारला असे निर्देश केलेले आहेत, निवडणूक आयोगाला आहे तसे निर्देश केले आहेत की जानेवारी महिन्याच्या आत या सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत. तर जानेवारी महिन्याच्या आत जर निवडणुका होणार असं ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला आचारसंहिता आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात 1.5 ते 2 महिन्यामध्ये निवडणुकांना सामोरं जावं लागेल. निवडणुकांना जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की दिवाळी तोंडावर आहे, त्यामुळे हा सण असल्यामुळे कार्यकर्ते हे सणाच्या मूडमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. बरेच जण सुट्ट्या असल्यामुळे बाहेरगावी निघून जातात आणि मग अशा वेळेला कार्यकर्त्यांमध्ये ही वस्तुस्थिती माहीत असणं की लवकरच निवडणुका होणार आहेत, निवडणुकांच्या जानेवारीच्या आत होणार आहेत, 2 महिन्यातच निवडणुका जर झाल्या तर तुम्हाला आम्हाला सर्वांना या निवडणुकाची पूर्व तयारी ज्याला म्हणतात त्या पूर्व तयारीला लागणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून त्या संदर्भात आदरणीय देवेंद्रजींनी सुद्धा 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना या सर्व विषयाची स्पष्टता दिली आणि त्याचबरोबर या निवडणुका ज्यावेळेला आपण लढतो त्यावेळेला त्या ठिकाणची असणारी आरक्षण जे आहे या आरक्षणांचा पण विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या असणारी कागदपत्र या सगळ्याची तयारी करणं ही सर्वात मोठी जबाबदारी ह्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना असते. त्यामुळे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी त्या ठिकाणी उमेदवार कोण असावा किंवा उमेदवाराची चाचपणी करणे ह्या सगळ्या गोष्टी फार किचकट लेंदी अशी ती प्रोसिजर असते, त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी या सगळ्या गोष्टीमध्ये निवडणूक त्या ठिकाणची असणारी निवडणूक हाताळणारी अशी एक कमिटी तयार करते. त्या कमिटीची नावं जी आपण सर्वांनी लवकरात लवकर तयार करा. त्या ठिकाणचे असणारे जे निवडणुकीसाठी प्रलंबित असणारे काही विषय असू शकतात, आचारसंहिता लवकरच येणार आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर ते पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणच्या असणाऱ्या जिल्हाध्यक्ष असतील या सगळ्यांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची सर्व महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी म्हणून सर्व ठिकाणी बैठका सुरू निधन झालेलं आहे त्या संदर्भात मी आता या बैठक खरं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे ठाणा बांध्यापासून पूर्ण पालघरपर्यंतचे असणारे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते. त्यामुळे त्यांना सगळ्यांना थोडक्यात मी मार्गदर्शन केलं आणि मी आत्ताच इथून पोलीस ग्राउंड जे आहे त्या पोलीस ग्राउंडवरून मी हेलिकॉप्टरने आता मी त्यांच्या अंत्ययात्रेला सगळी कार्यशाळा सुरू पण याचबरोबर कार्यकर्त्यांचं काय रूप आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, कारण का दोन्ही बाजूने ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत आहेत किंवा दोन्ही बाजूने वक्ते होत आहेत की आम्ही सोहळा लढायला तयार आहे, कार्यकर्त्यांची इच्छा का सोहळा लढण्याची, कारण आपण देखील तर निर्णय प्रक्रियेत असतो, आपण देखील भाजपमध्ये निवडणूक ज्यावेळेला घोषित होईल त्यावेळेला घोषित झाल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, सर्व मंडळी
गेली वर्षानुवर्ष यांना त्यांचा असणारा राजकीय अनुभव लक्षात घेता ते त्या संदर्भामध्ये जे काही निर्णय घेतले पाहिजेत ते निर्णय घेतील. परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला जे एकंदरीत वाटतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे त्याने निवडणुका लढण्यासाठी जी तयारी करायला लागते ती पूर्वतयारी करायला हवी. तयारी केल्यानंतर त्या ठिकाणी फायदा हा 100% महायुतीला होतो. पण ठाण्यामधला इतिहास आहे, ठाण्यामध्ये जास्त करून युती जी आहे ती होत नाही. एका दोन वेळा युती झालेली आहे, तो पण होत नाही. तर ती कुठे प्रक्रिया किंवा ती परिस्थिती यावेळी आलेली दिसते. नाही, एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यात होणार आहेत. त्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये होणार निवडणुकाला अजून फार वेळ आहे. त्यामुळे त्यावेळेचे निर्णय जे आहेत त्यावेळेचे निर्णय हे त्यावेळेला ती वरिष्ठ पातळीवरती देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, दादा अजितदादा हे सगळेजण घेतील. सोलापुरात 4 माजी आमदारांचा प्रवेश होणार आहे भाजपामध्ये. पुन्हा एकदा इन्कमिंग सुरू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात अजूनही लोक येत आहेत भाजपामध्ये. कसं बघताय? खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ज्या ताकदीने एनडीए आणि महायुती जे काम करत आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय, प्रत्येक लोकप्रतिनिधी जो गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतोय त्याला सगळ्यांना असं वाटतंय की त्यांच्या भागांमधले असणारे विकास कामं असतील, त्यांचे असणारे प्रलंबित प्रश्न असतील, हे मजबूत सरकार आहे. केंद्रातलं आणि राज्यातलं मजबूत सरकार असल्यामुळे या सरकारकडून आपल्या लोकांचे, आपल्या नागरिकांचे प्रश्न हे आपण सोडून घेतले पाहिजेत. आणि ही सर्व मंडळी जी आहेत सबका साथ सबका विकास या माध्यमातून कुठेही राजकारण न करता प्रत्येक नागरिक असेल त्या नागरिकाच्या काम जे आहे ते करण्याचं काम जर करत असतील तर आपण त्यांच्याबरोबर जोडले गेलो पाहिजे, विकासाच्या प्रवाहाबरोबर जोडलो गेलो पाहिजे. या विचाराने सर्वजण हे देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत. संजय राऊतांचं पालघर इथे भाषण सुरू आहे. ते असं म्हणतात की ईडीला मी घाबरलो नाही, कुठेही झुकलो नाही, ते तुमच्यावर चुकतो कारण की मी कधीही झुकलेलो नाही. खरं तर ते काय बोलतात त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी मी राजकारणात नाही. मी राजकारणामध्ये अतिशय प्रामाणिकपणे माझी संघटना, माझा विचार हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. सरकार केंद्रातलं ज्या ताकदीने काम करत आहे त्या ताकदीने केलेलं काम आणि महाराष्ट्रात महायुतीने केलेलं काम हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते पोचलं पाहिजे. ही भूमिका संघटना म्हणून सरकारची आणि माझी असणारी बांधिलकी आहे असं मला वाटतं. सोलापूर जिल्ह्यातले 4 आमदार जे त्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेली आहे ते पाहता कुठेतरी एक ठाणे जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये कुठे हलगर्जी नाही दिसतंय. पण या बाबतीत वरिष्ठांकडे ते स्वतः म्हणतात ते मुख्यमंत्री तक्रार केली की प्रभाग रचनेवर निवड करणं, तर ही त्यांची जी खंत किंवा त्यांचा राग आहे तो थेट शिवसेनेवर. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, मी जसं म्हटलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजूनही शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला सर्वांना माहीत आहेत त्या थोड्याशा धगधगत्या वातावरणात होतात. त्यामुळे थोडंसं धगधगतं वातावरण यायची वाट तर बघा. सर, अजितदादा